नमस्कार. शुभ सकाळ, शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. 12 वाजलेले आहेत आणि मी दुकानामध्ये आलेले आहे. सगळ्यात आधी मी ज्या कुठल्याही गोष्टीला दैवत मानत असेन तर ते म्हणजे माझे आई-वडील. त्याच्यानंतर ज्या वास्तूनं, ज्या घरानं आणि ज्या व्यवसायाच्या ठिकाणच्या वास्तूनं मला एवढी वर्ष सामावून घेतलं आहे, त्या वास्तूला मी रोज आल्या आल्या धन्यवाद मानते. त्याचसोबत माझे सर्व ग्राहक हे माझ्यासाठी मी राजा मानते. मी त्यांची एक सेवेकरी आहे असेच मानते. कधीही तुमच्या ग्राहकांना तुम्ही राजा समजा. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो. त्याला तुम्ही एखाद्या राजाला, पंतप्रधानांना, एखादे जे हे असतात बघा आपले नगरसेवक, त्यांना जी व्हॅल्यू तुम्ही द्याल तुमच्या समोर आले तर तीच वागणूक तुम्ही तुमच्या ग्राहकाला, प्रत्येक ग्राहकाला द्या. बघा तुमच्या व्यवसायात किती भरभराट होते. त्याचसोबत मशीन, जे काहीही तुम्ही वापरत असाल, माझ्यासाठी माझे मशीन ही माझी देवता आहे. मी त्याला रोज नमस्कार करते. मी कधीही हळदी कुंकू ह्या गोष्टींमध्ये गुंतत नाही. माझा दृष्टिकोन असा आहे की एक आहे ते आपण शरीरानं करतो आणि दुसरी गोष्ट आहे ती आपण मनानं करतो. हळदी कुंकू वाहणं, फुलं, उदबत्ती हे सगळं करणं हे शरीरानं, पण त्याच्याही पेक्षा जास्त काही महत्त्वाचं असेल तर ते मनानं धन्यवाद मानणं. ज्या गोष्टीमुळं, ज्या व्यक्तीमुळं आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहे, त्या व्यक्तीला दिवसातून 10 वेळेला आपल्या अंतरातून धन्यवाद जात असेल तर आपल्याला कधीच कशाची कमतरता पडणार नाही. एवढं छोटंसं बोलून आज मी माझ्या कामाला सुरुवात करते. आज एका कस्टमरचे 2 ड्रेस शिवून द्यायचे आहेत. अस्तरचे ड्रेस आहेत, सिम्पलच आहेत, पण थोडंसं त्याच्यावरती आरीवर्क आहे. हा आहे तो बऱ्यापैकी सिम्पल आहे, निळा. सुरुवातीला पहिला टॉप मी कापून अस्तरचा शिवायला घेतलेला आहे. अस्तरच्या ड्रेसची शिलाई अस्तर सकट मी 470 घेते. सलवार आणि टॉप याची मिळून. सलवारला जर इलॅस्टिक असेल तर त्याचे 20 रुपये एक्स्ट्राचे लावते. पण माझ्या प्रत्येक ड्रेसला इंटरलॉक येतं. फिटिंग खूप छान असतं, फिनिशिंगही खूप छान असतं. बऱ्याचशा कस्टमर मला शिलाई विचारतात. कमेंटमध्ये उत्तरं देण्यापेक्षा किंवा व्हॉट्सअपला उत्तरं देण्यापेक्षा मी शिलाई सांगते आहे की 470 रुपये शिलाई आहे. माझ्याकडं बऱ्याच कस्टमर लांबूनही ड्रेस पाठवतात, कारण त्यांना माझं फिटिंग आणि फिनिशिंग खूप आवडतं. अनेक ठिकाणी मुंबईमध्ये शिलाई खूप आहे आणि काही ना काहीतरी फिटिंगमध्ये बिघडवतात. त्यामुळं मुंबईच्या अनेक भागांमधून ड्रेस हल्ली बायका माझ्याकडं शिवून देतात. हे ड्रेस आहेत पुण्याच्या कोथरूडमधल्या एका ताईंचे. त्यांनी मला हे ड्रेस ऑनलाईन खरेदी करून माझ्याकडंच पार्सल पाठवून दिलेलं आहे. आता कुरिअर चार्जेस 60 रुपये हे फक्त त्यांना एक्स्ट्राचे भरायला लागणार आहेत. 2 ड्रेस आणि 1 गाऊन असल्यामुळं 60 रुपये म्हणजे फक्त 20-20 रुपये एक्स्ट्राचे जाणार आहेत. पण त्यांना माझं फिटिंग खूप आवडतं. किती सुंदर ड्रेस आहे बघा ना, मरून कलरचा. हा कशावरून कुठल्या तरी त्यांनी मला माहीत नाही, त्यांनी माझ्याकडं असंच पार्सल पाठवून दिलं आहे. काय ते मला नायका का काहीतरी आहे, आठवे ना मला काय आहे ते आत्ता नीट एक्झॅक्ट. त्याच्यावरून त्यांनी शॉपिंग करून ते माझ्याकडंच पार्सल पाठवून दिलं आहे. सुंदर असं आरीवर्क आहे आणि बहुतेक फक्त 550 रुपयाचे हे ड्रेस मटेरियल आहेत, पण खरंच क्वालिटी खूप छान आहे. तुम्हीही असे ड्रेस जर ऑनलाईन मागवून माझ्याकडं पाठवून दिले तर अतिशय परफेक्ट फिटिंगमध्ये मी तुम्हाला ते शिवून देईन. त्याच्याच सोबत त्यांनी त्यांच्या मापाचा एक ड्रेसही, हा जवळजवळ 4 महिन्यांपूर्वीच त्यांनी माझ्याकडून ड्रेस शिवून घेतलेले, तेव्हाचा ड्रेस त्यांनी माझ्याकडंच ठेवायला लावला आहे मापाचा. तुमच्याकडंच ठेवा म्हटल्यात, माझे सारखे ड्रेस असतात, मला चांगले टेलर मिळत नाही आहेत. असे भरपूर लांबून माझ्याकडं ड्रेस शिवायला येतात. ब्लाऊजही अनेक अशा बायका आहेत की तुम्ही मॅचिंग सेंटरमध्ये जावा आणि तिथून आम्हाला फोटो टाका. अशाही भरपूर बायका आहेत ब्लाऊज पीसचे, जे एकामध्ये कस्टमरनं 5 ब्लाऊज शिवून घेतले. म्हणजे त्यांना 5, एक मरून, एक ग्रीन, एक गोल्डन, एक ब्लॅक, असे त्यांनी 5 कलरचे, एक चिंतामणी असा निळ्या रंगाचा,
त्या म्हटल्या मॅचिंग सेंटरमध्ये जावा ताई आणि मला फोटो टाका. मी तिथं लगेच गेल्यावर फोटो टाकले. लगेच त्यांना आधी सांगितलेलं मी ऑनलाईन राहताई, मी दुकानात चालली आहे मॅचिंग सेंटरला. तिथं गेल्यावर मी फोटो टाकले. लगेच त्यांनी सिलेक्ट केले. मी घेतले पीस शिवून. रेडीमेड ब्लाऊजसारखे ब्लाऊज कप्स वगैरे लावून त्यांना हवे होते ते मी त्यांना कापडासकट साधारण 550 रुपयाला दिले. खूप आवडले त्यांना ते ब्लाऊज आणि फिटिंगही खूप छान बसलं. थोडंसं जर तुम्हाला ड्रेस पाठवणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या चेस्टचं माप हे थोडंसं दिलंत किंवा एक्सेल. आत्ता एक ताई आहेत सोलापूरच्या, त्यांनी पण मिशोवरनं माझ्याकडं डायरेक्ट पाठवून दिलं आहे. म्हणजे मलाच खरेदी करायला लावलेलं त्यांनी, तुम्हीच घ्या ड्रेस आणि माझ्याकडं मला पाठवा, चांगले आले की मी बिल पे करते असं करून त्यांनी मला ड्रेस मलाच मागवायला लावले. असेही आहेत ते आता शिवायला घ्यायचे आहेत अजून. त्यांचे 4 ड्रेस आहेत मिशोवरनं त्यांनी पार्सल मला मागवून. असे भरपूर मला सांगायचं आहे काय तर कामाला कमतरता कशाचीच नसती आहे, फक्त आपलं काम चांगलं पाहिजे, शिलाई माफक पाहिजे. कमी शिलाई माझी आहे असं मी म्हणत नाही, माझी शिलाई 470 म्हणजे माझ्या कष्टाच्या मानानं योग्यच आहे. कस्टमरलाही परवडतंय, काहीतरी का विना आहे, त्यामुळे ते 60 रुपये घालून माझ्याकडं पाठवून देत आहेत. तुम्हीही असंच सुरू करा. माझीही सुरुवात अतिशय छोट्याशा व्यवसायातून झाली. तुम्हाला सांगू का, आमचं घर आहे, सुईच तुटली बघा, हा ड्रेस शिवून झाला. आमचं घर अगदी डोंगराच्या कडेला आहे, आमच्या घराच्या मागं घरच नाही आहेत. अशा ठिकाणी व्यवसाय सुरू केलेला मी. तिथून आज मी इथपर्यंत आली आहे. म्हणजेच आपले कष्ट बोलतात, फिनिशिंग आपलं बोलतं. 1 ड्रेस 2 ड्रेस शिवून झाले. आता ही 3री सलवार मी शिवायला घेतलेली आहे. एकावर एक ठेवून 2 सलवार कापून घेणार आहे मी आता. प्लाझो आहे, प्लाझोचं कटिंग आणि स्टिचिंग हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. हे त्यांची मापाचा प्लाझो त्यांनी पाठवून दिलेला आहे, त्याचं माप घेऊन मी हे करते. माझं सगळं काम हे जवळजवळ ऑनलाईन बेसवरतीच हल्ली चाललेलं आहे. इथले सुद्धा कस्टमर आहेत, भरपूर आहेत, पण जास्त सध्या जो लोंढा आहे कस्टमरचा तो ऑनलाईनचा आहे माझा. दोन्ही सलवारी एकावर एक टाकून आता मी कापून घेते आहे. तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजला खूप छान रिस्पॉन्स देताय, त्यासाठी सगळ्यात आधी थँक्यू. मला असं खूप वाटतंय की काहीतरी करावं. बायकांचे खूप फोन येत आहेत, तुम्ही आम्हाला काम देऊ शकाल का? पण अहो खरंच तुम्हीच सांगा, मी कसं तुम्हाला काम देणार? मी सातारला, कोण परभणीचे, कोण पंढरपूरचे, काम देणार कसं? आता मी बघा माझं मी काहीतरी, तुम्ही पण असं काहीतरी सुरू करा. स्वतःच्या आधी जवळच्या गिऱ्हाईकांना जोडा, मग लांबच्या गिऱ्हाईकांना जोडा. असंच करतच आयुष्य पुढं जातं. इस्त्री करते मी. माझे 2 ड्रेस 2 टॉप आणि 2 सलवारी शिवून झाले आहेत, पण एका सलवारीचा थोडासा घोळ झाला आहे, तो मी आता तुम्हाला सांगणार आहे. चुका ह्या माझ्याही होतात, मीही भरपूर चुका करत इथपर्यंत आली आहे. पण त्याच्यावरनं हे सांगते आता की मी चुका रेटून मात्र अजिबात नेत नाही. चूक झाली आहे ही प्रत्येक टेलरला समजतं की इथं काहीतरी माझ्याकडनं चुकलेलं आहे. ते टेलरलाच समजतं असं नाही, शिवणकाम ही गोष्ट अशी आहे की ती समोरच्याला सुद्धा समजतं. भले त्याला दोऱ्यात सुईत दोरा होता येत नसेल, पण त्याला समजतं. आता हे बघूनच ड्रेस बघा कळेल किती सुंदर झाले. तुम्हालाही कळेल की या ड्रेसला फिनिशिंग काय दिलं आहे. पाकिस्तानी स्लीव असती त्या ताईंची कायम. पाकिस्तानी म्हणजे असं खाली एक बेल बॉटम टाईप स्लीव लागते त्यांना. सुंदर असं ह्याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकाल. घातल्यावरती विअर केल्यावर शेप जे लेडीजला पाहिजे असतात ते शेप प्रॉपर आपण दिले की कस्टमर खुश असतं. त्याच्यात सोबत आतून इंटरलॉक, प्रेस बटन सगळं व्यवस्थित असेल ना तर खरंच कस्टमर मला खूप लांबनं ड्रेस पाठवून देत आहेत. कारण हल्ली लेडीज ज्या आहेत ना त्या शिवणाऱ्या, फिनिशिंग देणाऱ्या राहिलेल्याच नाही आहेत. जे कोणी आहे ते जेंट्स आहेत आणि जेंट्सकडं जायला लेडीजला प्रचंड प्रॉब्लेम येतो. तर हे माझं आजचं काम झालं आहे. आता अजून एक सलवार बघा मी शिवली, पण त्याच्यात प्रॉब्लेम आला आहे, तो मी आता तुमच्यासोबत उद्या शेअर करते, म्हणजे आत्ताच. चला बघूयात. काल बघा हे ड्रेस शिवून झाले, तेव्हाच ही सलवार शिवलेली, पण एक चूक झालेली. काय झालेली ते दाखवते.
सलवार जो असतो ना त्याचा हा जो सेंटर आहे, हा सेंटर आणि हा सेंटर हे एकत्र आला पाहिजे. याला बघाल तर इकडं थोडस कमी आलंय आणि इकडं जास्त आलंय. हे असंच जर कस्टमरला दिलं तर चूक होणार आहे ही माझ्याकडनं. का तर मध्यभागी बरोबर मध्यभाग आला नाही की अनकम्फर्टेबल होणार त्या कस्टमरला. म्हणजेच ही माझ्याकडून चूक झाली आहे. ही निस्तरायची कशी हे मी तुम्हाला आता मी कशी निस्तरणार आहे हे सांगते. म्हणजेच आपली काही चूक झाली तर तशीच रेटून नाही न्यायची. आता मी काय करणार, हे सगळी टीप उसवून, हे इलास्टिक उसवून काढणार. या सगळ्या चुण्या एकसारख्या करून घेणार आणि बरोबर आता इथं बघाल तर कसं झालंय. असं कस्टमरला कधीच द्यायचं नाही. चूक झाली मान्य करायची, रेटून न्यायची नाही. हेच आज तुम्हाला सांगायचं होतं. आता मी हे पूर्ण करते, दाखवते. आता मी हे अगदी सुईनं बारीक बारीक सुईनं उसवणार, कापड फाटू नये म्हणून. टराटरा काही करत बसणार नाही. अगदी व्यवस्थित हे मी उसवून काढते. पुढचं तुम्हाला दाखवते मी निस्तरणार आहे कशी ते. ही इलॅस्टिकवरची टीप मी उसवून काढली आहे. आता मात्र मी काय करणार, हा जो सेंटर मला सांगायचं काय होतं, हा सेंटर पॉइंट जो आहे ना, हा पुढचा हा बरोबर ह्याच्यावर जर आला नाही, इकडं तिकडं झाला तर इथं कस्टमरला हा जो भाग आहे ना, हा कळीचा, इथं खूप अनकम्फर्टेबल होतं. त्याच्यामुळं कायम सलवारमध्ये हा मध्य, हा इथं मध्य आहे बघा, आणि हा मध्य, हा सेम पाहिजे. आता मी या प्लेट अशा करून घेणार की दोन्हीकडंही इथं आणि इथं दोन्हीकडं अंतर सेम येईल. म्हणजेच हा सेंटर पॉइंट नीट येईल. मी आता ते करून घेते. हातानंच या चुण्या आता अशा करून घ्यायच्या व्यवस्थित, किंवा असं ओढून बघूयात. बरोबर जोपर्यंत अजूनही बघाल तर हे बघा, हा मध्य इथं आहे, इथं आहे, आणि हा इथं आहे. हे चुकतंय, असं नकोय. म्हणजेच आपल्याला आता काय करायला लागणार आहे, हा मध्य इथं घेण्यासाठी इकडच्या प्लेट इकडं घ्यायला लागणार आहेत. हे आता मी असं सगळं नीट करून घेते आणि झाल्यावर दाखवते. आता इथं बघा खूप प्लेट झाल्या जास्त, त्या अशा करून घेते. हे कधी कधीच एखाद्या सलवारला कापडामुळं असं होतं. हे कापड तसं इलॅस्टिक सारखं नव्हतं, त्यामुळं तसं होतं. आता मी परफेक्ट सगळं करून घेते नीट. आता मी ही सगळं परत केलं एकसारखं, सगळीकडे एकसारखं केलंय. परत टिक मारून घेते, जसं इलॅस्टिकचं दाखवलंय तसं. आता तुम्ही बघू शकाल, हा आपला मध्य आहे सलवारचा आणि हा मध्य अगदी परफेक्ट झालाय. चला मग आज इथंच थांबते. कशी वाटली आजची व्हिडिओ? आजच्या व्हिडिओतून काय शिकलात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय.